नमस्कार शेतकरी बांधवांनो, चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मी दिन काळे आपले ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 3 सप्टेंबरचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, बंगालच्या समुद्रात तयार झालेले कमी दाब क्षेत्र हे डीप डिप्रेशन ते मध्यम स्वरूपाच्या चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पुढील भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, शेगाव, वाशिम, कारंजा, अमरावती, यवतमाळ, पुसद, दारव्हा, डिग्रस, वर्धा, पुलगाव आणि बाभळगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड, अहमदपूर आणि हिंगोली या भागात, त्याचप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. महाराष्ट्रासोबतच ओडिशा, मध्य प्रदेश या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 2 सप्टेंबर रोजी पुन्हा पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील बुलढाणा, शेगाव, अकोला, वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, अमरावती, अचलपूर, मोर्शी, यवतमाळ, डिग्रस, दारव्हा, नेर, वर्धा आणि पुलगाव या भागात सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड, लातूर आणि आसपासचा परिसर, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक, जळगाव, धुळे आणि सोलापूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 3 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता वाढून काही भागाकरता रेड अलर्ट राहणार आहे. जसे की नांदेड, उदगीर, माजलगाव, सेलू, छत्रपती संभाजीनगर, पाचोरा, कानड, सिल्लोड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मालेगाव, आष्टी, आर्वी आणि चंद्रपूर या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात तसेच आसपासच्या परिसरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. दिनांक 3 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमधील बहुतांश भागात भारी ते अतिभारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, आपल्या भागातील पिकाची परिस्थिती कशी आहे, तसेच आपल्या भागात कोणत्या पिकाला आपण प्राधान्य दिले आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.